नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे युनिक स्टडी पॉइंट या आपल्या युट्यूब चॅनलवर। आज आपण एक नवीन स्टोरी ऐकणार आहे, शिकणार आहे आणि तुम्ही सर्वांनी ती स्वतः सांगण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा आहे। स्टोरीचं नाव आहे द मॅन हू क्राईड वुल्फ। सब्जेक्ट इंग्लिश, स्टँडर्ड 4, पेज नंबर 59। ओके, चला तर मग बघूया ही काय स्टोरी आहे ती। द मॅन हू क्राईड वुल्फ म्हणजेच लांडगा म्हणून ओरडणारा मनुष्य। बघा, लिसन अँड रीड अलाउड विथ मी। ऐका आणि माझ्या बरोबर वाचा। कोरस सेड, ओ व्हॉट अ ब्युटिफुल डे, द सन इज शायनिंग, द ब्रीज इज ब्लोविंग, बर्ड्स आर चर्पिंग, फ्लॉवर्स आर ब्लोमिंग, ओ व्हॉट अ हॅपी डे। बघा किती छान सकाळचं वर्णन केलेलं आहे। छान असं सुंदर एका दिवसाचं वर्णन केलं आहे की किती छान सुंदर असा दिवस आहे। सूर्य काय करतोय तर चमकत आहे, शायनिंग करत आहे। ब्रीज म्हणजे वाऱ्याची झुळूक वाहत आहे छान। बर्ड्स आर चर्पिंग, पक्षी चिवचिवाट करत आहेत। आणि फ्लॉवर्स आर ब्लूमिंग, जी फुलं आहेत ती फुलत आहेत। आणि अशा प्रकारचा छान असा सुंदर असा हा आजचा दिवस आहे। आणि असं जेव्हा वर्णन केलेलं आहे, आता बघा ही एक प्ले आहे, एक नाटक आहे। नाटकाच्या स्वरूपामध्ये आपल्याला गोष्ट सांगितलेली आहे। मग बघा, शेरू एंटर्स विथ हिज शीप, आणि अशा सकाळचं वर्णन करत असतानाच त्यामध्ये नाटकामध्ये एंट्री होते ती शेरू नावाच्या एका मुलाची। मग तो जो शेरू आहे बघा, तुम्हाला पिक्चर मध्ये पाहायला मिळतोय की त्याच्या सोबत त्याच्या शीप आहेत, मेंढ्या आहेत त्याच्या सोबत। आणि त्याच्या मेंढ्यांना घेऊन तो शेरू काय करतो, एंटर करतो नाटकामध्ये या प्ले मध्ये। कोरस वन सेड, हु इज दॅट। बघा, कोरस काय विचारतायत, हु इज दॅट। इट्स शेरू विथ हिज शीप। तो कोण आहे तर तो शेरू आहे आणि त्याच्या मेंढ्यांसोबत तो आहे। शेरू डझंट लुक हॅपी, पण काय झालंय, शेरू तर आज आनंदी दिसत नाही। व्हॉट्स रॉंग शेरू, शेरू काय झालंय। शेरू सेड, आय डोंट लाईक माय जॉब, मला माझं काम आवडत नाही। जॉब म्हणजे काम, मला माझं काम आवडत नाही। एव्हरी डे इट्स द सेम, प्रत्येक दिवशी ते कसं असतं, सारखंच असतं। टेक द शीप, गो टू द हिल अँड सिट देअर ऑल डे, आय गेट सो बोर्ड। बघा काय म्हणतो तो की मला माझं काम काही आवडत नाही, माझं काम मला खूप बोर होतंय। दररोज सकाळी मेंढरं घ्यायची, ते चरायला त्यांना चरण्यासाठी टेकडीवर घेऊन जायचं आणि दिवसभर तिथं बसून राहायचं। त्यामुळे मी आता काय झालोय, खूप कंटाळलो आहे। कोरस टू सेड, व्हाय डोंट यू सिंग सॉंग्स, मग तू एका गाणं का बरं म्हणत नाही, तू गाणं का गात नाही। शेरू सेड, आय डोंट लाईक सॉंग, मग शेरू त्याला उत्तर देतोय की मला गाणं आवडत नाहीत। कोरस 3 सेड, व्हाय डोंट यू प्ले द फ्लूट, मग तू फ्लूट म्हणजे बासरी, मग तू बासरी का बरं वाजवत नाहीस। शेरू सेड, आय डोंट लाईक म्युझिक, मला संगीत सुद्धा आवडत नाही किंवा मला संगीत आवडत नाही, असं उत्तर तो शेरू परत देतो त्याला। कोरस 4 सेड, व्हाय डोंट यू रीड अ बुक, बघा मग तू पुस्तकं का वाचत नाहीस। रीड म्हणजे वाचणे, तू पुस्तक का वाचत नाहीस। शेरू सेड, आय डोंट लाईक टू रीड, मला वाचायला आवडत नाही। आय डोंट लाईक टू रीड, मला वाचायला आवडत नाही। आय वॉन्ट टू हॅव फन, मला काहीतरी मज्जा गंमत करायला आवडते। टुडे आय एम गोइंग टू हॅव फन, जस्ट सी व्हॉट आय डू, आणि तो म्हणतो की मला हे पुस्तक वाचायला आवडत नाही, मला रीड करायला आवडत नाही, म्युझिक आवडत नाही, गाणं गायला आवडत नाही, मला काहीतरी मज्जा गंमत अशी करायला आवडते। आणि बघाच तुम्ही आता मी आज काय करतो ते। आणि असं म्हणून तो स्टार्ट शाउटिंग, तो ओरडायला लागतो। काय ओरडतो तो बघा, हेल्प हेल्प, वुल्फ वुल्फ, द वुल्फ इज टेकिंग माय शीप अवे, प्लीज हेल्प प्लीज हेल्प। काय म्हणतो तो, मदत करा, लांडगा लांडगा, असा जोरजोरात तो ओरडायला लागतो। तो सांगतो द वुल्फ इज टेकिंग माय शीप, तो लांडगा माझ्या मेंढ्या घेऊन जात आहे, कृपया मला मदत करा, कृपया मला मदत करा, असा तो ओरडायला लागतो। मेन रश इन विथ स्टिक्स, आणि त्याचा आवाज ऐकून तिथची काही लोक असतात ती धावत येतात त्यांच्या हातात काठ्या घेऊन।
फर्स्ट मॅन सेड, आणि ती जी लोक धावत आलेली माणसं असतात त्यापैकी एक जण त्याला म्हणतो, डोंट वरी शेरू, म्हणजे काळजी करू नको शेरू. सेकंड मॅन सेड, वी विल ड्राईव्ह द वुल्फ अवे, आम्ही या जो वुल्फ आहे, हा जो वुल्फ आहे इथं, हा जो लांडगा आहे, या लांडग्याला दूर हुसकावून लावू, तू काळजी करू नकोस. थर्ड मॅन सेड, वेअर इज द वुल्फ, पण मग तिसरा व्यक्ती विचारतो की पण हा लांडगा आहे कुठं? शेरू सेड, हा हा हा, देअर्स नो वुल्फ, आय वॉज शॉटिंग जस्ट फॉर फन. इथं काही कोणी लांडगा बिंडगा नाहीये, मी फक्त इथं काही लांडगा बिंडगा काही नाहीये, मी फक्त माझ्या आनंदासाठी लांडगा लांडगा असा ओरडत होतो. मेन सेड, मग ती सर्व लोक त्याला म्हणायला लागतात, यू सिली बॉय, दिस इज नो फन, डोंट डू इट अगेन. ही काही फन म्हणजे मौज मजा करण्यासारखी गोष्ट नाही, गंमत करण्यासारखी गोष्ट नाहीये, तू परत असं करू नकोस. आणि असं म्हणून ती लोक तिथून निघून जातात. कोरस सेड, शेरू शेरू, डोंट बी सिली, डोंट क्राय वुल्फ फॉर फन. त्यानंतर ती जी कोरस मधली मुलं उभी असतात ती सुद्धा त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात की शेरू तू काय असं ओरडू नको, असं मूर्खपणा करू नको, आणि लांडगा लांडगा असं तुझ्या आनंदासाठी तू ओरडू नको. शेरू से, हाऊ आय टेक द मॅन, हा हा हा, तो म्हणतो की बघा मी कसं फसवलं त्या लोकांना, आणि असं म्हणून तो हसायला लागतो. हाऊ आय फूल दे, मी कसं मूर्ख बनवलं, हा हा हा. आय वॉन्ट टू डू इट अगेन, आणि आता मला परत असंच करायचंय. ओ आ वुल्फ वुल्फ, हेल्प हेल्प, द वुल्फ इज टेकिंग माय शिप अवे, प्लीज कम वुल्फ वुल्फ, असा तो परत ओरडायला लागतो. बघा किती नॉटी आहे तो शेरू, हो की नाही? म्हणजे लांडगा काही आलाच नाही आणि हा फक्त ओरडतोय, लोकांना फसवतोय, त्यांना त्रास देतोय, मूर्ख बनवतोय. मग तो परत ओरडायला लागला की लांडगा आला, माझ्या मेंढ्यांना तो लांडगा घेऊन जात आहे, कृपया या आणि मला मदत करा, लांडगा लांडगा असा तो ओरडायला लागतो. परत मेन रश इन विथ स्टिक, आणि परत ती लोक जी होती आजूबाजूला ती परत धावत येतात. मेन सेड, व्हॉट्स हॅपन, वेअर्स द वुल्फ, आणि ते विचारतात की काय झालंय, कुठं आहे लांडगा? शेरू सेड, हा हा, फूल यू अगेन, आणि तो शेरू सांगतो की हसत हसत म्हणतो की तुम्हाला पुन्हा मूर्ख बनवलं मी. देअर्स नो वुल्फ बट इट्स सो मच फन, हा हा हा. तो इथं काही लांडगा बिंडगा नाहीये, पण मला खूप मज्जा आली आहे, हे खूप मजेदार होतं, आणि असं म्हणून तो परत हसायला लागतो. मेन सेड, यू स्टुपिड बॉय, ते लोक त्याला म्हणतात की रे मूर्ख मुला, वी वॉन्ट लिसन टू यू अगेन, आता आम्ही तुझं काहीच ऐकणार नाही. वी वॉन्ट टू कम अगेन इवन इफ यू क्राय, वी वॉन्ट टू कम अगेन इवन इफ यू क्राय, म्हणजे आम्ही आता तुझं काहीच ऐकणार नाही, आम्ही आता पुन्हा येणार सुद्धा नाही जरी तू किती ओरडला तरी सुद्धा. आणि असं म्हणून ते लोक तिथून गो अवे, ती तिथून निघून जातात. कोरस सेड, द मेन आर अँग्री, they won't listen to शेरू again, even if शेरू cries, they won't come again. कोरस सांगायला लागतं की आता ही लोक जी आहेत, कोरस सांगायला लागतात की आता ही जी लोक आहेत ही खूप रागावलेली आहेत, आणि आता ते काही यानंतर शेरूचं पुन्हा ऐकणार नाहीत. जरी शेरू कितीही ओरडला तरी ते काही आता परत येणार नाहीत. कोरस वन सेड, बट व्हॉट्स दिस, कोरस वन म्हणतो की पण हे काय? कोरस टू सेड, इट्स वुल्फ, तो लांडगा आहे. कोरस थ्री सेड, अ रिअल वुल्फ, खरोखरचा लांडगा. कोरस फोर सेड, अ रिअल बिग बॅड वुल्फ, नाव व्हॉट विल शेरू डू. त्यांना प्रश्न पडतो की आता तर खरोखरचा हा खरंच लांडगा आलाय आणि आता शेरू काय करणार? शेरू सेड, ओ नो वुल्फ, गो अवे वुल्फ, तो ओरडायला लागतो की लांडगा निघून जा, डोंट कम नियर, जवळ येऊ नको, डोंट टच माय शिप.
जवळ येऊ नको, माझ्या मेंढ्यांना स्पर्श करू नको. हेल्प हेल्प, उल्फ उल्फ असं म्हणून तो परत मदत करा, लांडगा लांडगा असा ओरडायला लागतो. द उल्फ इज टेकिंग माय शीप अवे, हेल्प हेल्प. आणि तो सांगतो की हा लांडगा माझ्या मेंढ्यांना घेऊन जात आहे, कृपया मला मदत करा. कोरस सेड, नो वन लिसन टू शेरू नाव. पण आता यावेळी शेरूचं कोणीच ऐकलं नाही. नो वन कम्स टू हेल्प. आणि कोणीही त्याला मदत करायला आलं नाही. उल्फ टेक्स द शीप अवे. आणि तो जो लांडगा आहे तो सर्व मेंढ्यांना घेऊन जातो. शेरू सेड, माय शीप, ओ नो, आय एम सॉरी, आय एम सो व्हेरी सॉरी, आय विल नेव्हर क्राय वुल्फ फॉर फन अगेन. त्याला वाईट वाटतं की आता मी जेव्हा 2 वेळा लोकांना फसवलं, त्यामुळे ते आता काही तिसऱ्या वेळी खरंच लांडगा आला तेव्हा मला वाचवायला, माझ्या मेंढ्यांना वाचवायला आले नाहीत. आणि म्हणून आता मी तुमची त्यांची माफी मागतो, मला खूप वाईट वाटतंय. आता मी यानंतर केव्हाच लांडगा लांडगा असं माझ्या आनंदासाठी ओरडणार नाही. कोरस सेड, शेरू हॅज लर्न हिज लेसन, ही विल नेव्हर क्राय वुल्फ फॉर फन अगेन. कोरस सांगतायत की त्यानंतर शेरूला त्याचा चांगलाच धडा शिकायला मिळाला, त्याला चांगली शिकवण मिळाली त्यातून. आणि त्यानंतर तो केव्हाही असं खोटारडा लांडगा लांडगा असा ओरडला नाही. त्याच्या आनंदासाठी तो लांडगा लांडगा असं परत कधीच ओरडला नाही. यासारख्या आणखी नवनवीन व्हिडिओसाठी युनिक स्टडी पॉइंट या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.